मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडनं धोका असल्याची तक्रार बीडमध्ये एका नागरिकाने केली। या तक्रारीवरनं राजकीय वादंग निर्माण झालाय। दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून याची गंभीर दखल घेण्यात आली असून एसआयटीने या पत्राच्या दिशेने तपास करावा अशी मागणी करण्यात येते। राज्याच्या उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार बीडमध्ये एका नागरिकाने केल्याची माहिती आहे। या तक्रारीत महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि अशोक खरात प्रकरणात अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर यांचं नाव घेण्यात आलंय। खरात प्रकरण आणि व्हीएसआर कंपनी यांच्या संबंधांबाबतचाही उल्लेख या पत्रामध्ये असल्याचं सांगण्यात येतंय। या सर्व बाजूंची तपासणी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीला निर्देश द्यावेत आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी आता शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी केली आहे। सुनेत्राताई पवार यांच्या जीविताला धोका आहे तर ही अतिशय गंभीर बाब आहे। या महाराष्ट्राला जर गृहमंत्री असतील तर त्या गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की आपण या पत्राची गंभीर दखल घ्यावी आणि तात्काळ या बीड जिल्ह्यात एसआयटी आणि सीआयडी पाठवावी आणि हे निनावी पत्र कुणी लिहिलेलं आहे आणि त्याची पाळंमुळं काय आहेत ती खणून काढावी। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली। भोंदूबाबा अशोक खरातचा पर्दाफाश झाल्यानंतर रुपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे। खरातच्या संस्थेच्या ट्रस्टवर रुपाली चाकणकर ट्रस्टी होत्या। आरोपांनंतर आणि खरातची पाद्यपूजेचे व्हिडिओ समोर आल्यानंतर चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। खरात प्रकरणाशी चाकणकर यांचा संबंध असल्यानं यातूनच सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका असल्याचं मत अजित पवार राष्ट्रवादीचे नेतेही व्यक्त करतायत। अजित पवारांच्या पुणे आणि मुंबई येथील बंगल्याबाहेर काळ्या जादूचा प्रकार समोर आला होता। अजित पवारांच्या विमान अपघातानंतर भोंदूबाबा अशोक खरात याच्याकडे दादांच्या फोटोवर फुली मारलेला फोटो सापडला होता। भोंदूबाबा अशोक खरातचे व्हीएसआर या वादग्रस्त विमान कंपनी सोबत संबंध उघड झाले होते। भोंदूबाबा अशोक खरात याच्यासोबत रुपाली चाकणकर यांचे असलेले नाते आणि त्यानंतर सुनेत्रा वहिनींनी रुपाली चाकणकर यांच्या दोन्ही पदांचा घेतलेला राजीनामा, या सर्व गोष्टी लक्षात घेता बीड जिल्ह्यातील व्यक्तीने केलेली ही तक्रार निश्चितच गांभीर्यपूर्वक घेण्यासारखी आहे। दादांच्या मृत्यूचा आणि भोंदूबाबा खरात याचा काही संबंध आहे का या दिशेने देखील तपास होणं गरजेचं आहे। सुनेत्रा वहिनी यांच्या जीविताला असलेल्या धोक्याबाबत सखोल चौकशी व्हावी। माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की महिलांची बदनामी याच्यामध्ये करू नका, तरी पण आपण एक महिला असून महिलांचीच बदनामी करतोय, हे सर्वस्व चुकीचं आहे। आणि हे जे कोणी निनावी पत्र दिलेलं आहे त्याच्या विरोधात मी मानहानीचा दावा तर दाखल करणारच आहे आणि त्यांनी इथून पुढे अशी कारस्थानं करूही नाही। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, त्याच्यामध्ये जे सुनेत्रा वहिनींना माझ्याकडून धोका आहे, खरंच हे खूप हास्यास्पद आहे। राजकारणातही याचे पडसाद उमटतायत। सुनेत्रा पवार यांनी सावध राहिला पाहिजे असं शिंदे सेनेचे नेतेही सांगतायत। सुनेत्रा वहिनीच्या जीवाला धोका आहे की नाही हे तर पोलीस तपासामध्ये दिसेल, परंतु त्यांनी सावध राहिलं पाहिजे एवढं मात्र निश्चित आहे। राजकारणामध्ये एखादी महिला जेव्हा अशा एका मोठ्या पदावर जाते त्या टायमाला त्यांना संकटाला सामना करावा लागतं, हे अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे। म्हणून चाकणकर असतील किंवा इतर काय असतील, आता ती चौकशी यासाठी करते, या चौकशीमध्ये मला वाटतं हे सर्व निष्पन्न होईल, परंतु सुनेत्रा वहिनीने सुद्धा आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे। सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार गंभीर स्वरूपाची मानण्यात येते। त्यातही खरात आणि चाकणकर यांची नावं यात घेतली जात आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची पूर्ण काळजी महाराष्ट्राचं पोलीस खातं घेईल। महाराष्ट्रामध्ये आपल्या पोलीस खात्याने यापूर्वीही चांगली कामगिरी केलेली आहे, त्यामुळे जरूर अशा प्रकारचं पत्र असेल, काय जे काही येत असतील त्याची चौकशी पण केली जाईल, पण योग्य सुरक्षा तर आहेच। आता या प्रकरणाची दखल सरकारच्या वतीनं घेण्यात येईल का हे आता पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।